नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज आपण आलो आहोत कांदिवलीला संखे मॅडमच्या स्कूलमध्ये आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा आहे संखे मॅडमचा निरोप समारंभ. म्हणजे त्या रिटायर्ड होत आहेत, सो त्यांचा निरोप समारंभ आहे आणि त्यांच्या या निरोप समारंभासाठी आपल्याला त्यांना तयारी करून द्यायची आहे. म्हणजे त्यांना मेकअप, साडी ड्रॅपिंग आणि हेअरस्टाईल आपल्याला करायची आहे. तर आपण आलो आहोत कांदिवलीला त्यांच्या स्कूलमध्ये आणि येथे त्यांचा निरोप समारंभ होणार आहे. त्यांच्या ह्या निरोप समारंभासाठी सगळ्या शिक्षकांनी खूप सुंदर अशी स्कूल सजवलेली आहे आणि ह्या त्यांच्या सहचारिका आहेत. त्यांची भेट मॅडम घेत आहेत. तोपर्यंत आपण इथे थांबूया आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या तयारीला लागणार आहोत आणि निरोप समारंभाचे काही क्षणसुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तर चला तर म्हणजे आपण पाहूया निरोप समारंभ आणि निरोप समारंभाची तयारी कशी होते तेही आपण इथे पाहणार आहोत. तर म्हणजे आपण आता संखे मॅडमची तयारी करायला घेतलेली आहे आणि आज आपली जी स्किन आहे ही मॅच्युअर स्किन आहे. सो आपण आज मॅच्युअर स्किनवरती काम करणार आहोत. सो म्हणजे चला तर पाहूया आपल्या मॅच्युअर स्किनचं आपलं जे काम आहे आणि त्यांचा मेकअप कसा आहे, कसा होतो हे आपण पाहूया. सो चला मंडळी. इकडे पूर्ण इकडे बघा. हां हां बरोबर. तर पाहता मंडळी, हा झाला आहे आपला फायनल लुक आणि आज आपण मॅच्युअर स्किनवरती मेकअप केला आहे. हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही ह्या आपल्या चॅनलला पहिल्यांदाच जर भेट देत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच माझे नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आहे निरोप समारंभाचा. सो त्याप्रमाणे आपण त्यांची तयारी जी आहे ही केलेली आहे. सो म्हणजे हा लुक तुम्हाला कसा वाटला आणि ही तयारी आपल्याला संखे मॅडमची कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपण आता पाहणार आहोत निरोप समारंभातले काही क्षण. सो चला तर मंडळी पाहूया. पण हा निरोप समारंभ मात्र खूप छान अशा पद्धतीने झाला आहे. पूर्ण समारंभातले काही क्षण इथे आपण टिपू शकलो नाही, पण काही छोटे छोटे क्षण आहे जे आपण इथे पाहणार आहोत. सो चला तर मंडळी पाहूया संखे मॅडमचा निरोप समारंभ. आणि आपण त्यांच्या मुलीचीही तयारी केली आहे सिंपल अशी. आणि मंडळी सुंदर अशा लेझिमच्या तालासोबत संखे मॅडमचं स्वागत होत आहे ते आपण पाहत आहोत आणि छान असा असे लेझिमचा नाद आपल्याला ऐकू येतो. आणि या छोट्या मुलींनी सुद्धा बा छान अशा लेझिमच्या ठेक्यावरती संखे मॅडमचं स्वागत केलं आहे.
आजच्या या मंगळदिनी सन्माननीय प्रज्योती प्रमोद संखे मॅडमच्या सत्कार समारंभाला उपस्थित सर्व अतिथीगण, सर्व श्रेष्ठ सहकारी शिक्षक, निवृत्त शिक्षक, कुटुंबीय, कार्यरत कर्मचारी या सर्वांचे मी मनापासून स्वागत करत आहे. सगळी कामं आमच्या प्रकृती मॅडमची, त्याच्यामध्ये त्या एवढ्या पारंगत आहेत की आजूबाजूच्या शाळेतील शिक्षकांना सुद्धा ते मार्गदर्शन करतात. त्याची अडचण असेल तर आमच्या संकुलातूनच नाही तर आमच्या CRC मधल्या सगळ्या शाळेतले शिक्षक मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्या मॅडमकडे येतात. अशा आमच्या अर्थमंत्री 1 जून 2026 पासून सेवानिवृत्त होत आहे. 32 वर्ष 6 महिने इतकी त्यांची सेवा झालेली आहे. आता या क्षणी त्यांच्यापेक्षा माझंच मन जास्त हळवं झालेलं आहे. कारण गेल्या वर्षीपर्यंत बाकीचे आमचे लोक रिटायर झाले, पण गेल्या वर्षीपर्यंत कल्पना राऊत मॅडम आणि प्रज्योती काम करायचं असेल तर तिघे मिळून आम्ही करत होतो. म्हणजे BMCची आम्ही तिघे झालो. आम्हाला मार्गदर्शन करणार आमच्या मॅडम जास्त कामाचा वेळ हा आमच्या तिघीवरच असायचा. गेल्या वर्षी काय असतं की म्हटलं तशी काय सिलेक्ट करू शकेल मी, शक्य होणार नाही. लाडक्या लाडक्यापासून आपण सुरुवात करूया. हो, मोदकची आठवण येते आम्हाला नेहमी. सन्माननीय व्यासपीठ, शाळेच्या मुख्याध्यापिका मागली माझी मैत्रीण आणि 2 वर्ष झाली काय बोलायचं सारखं म्हणूनच पण म्हणजे किती वर्ष आपण रिटायर झालो तरी पण आम्ही एकत्र काम केले. खूप वेळा म्हणण्यापेक्षा वरचा माझा आणि प्रज्योतीचाच असायचा, पूर्वही असायचा. पण प्रज्योती आणि मी काय वरती, कारण वरती 7वी 8वीचे वर्ग असायचे, वरचेच वर्ग आमच्याकडे नेहमी असायचे. त्यामुळे आपुलकी भरपूर आहे प्रज्योतीबद्दल, ती आहेच तशी. अर्थात आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर जीवन सुंदर आवडतं. तशी प्रज्योतीबद्दल बोलायचं म्हणजे शांत आहे ती स्वभावाने, रागवते ती क्षणिक कोणी रागायलाच पाहिजे. नुसतं चांगलं राहून आणि नुसतं मिळवेल राहून काही उपयोगाचं नसतं. पण तरी बरीच शांत आहे ती, खूप शांत आहे. तिला स्वभावाने अतिशय हेल्पफुल आहे. कुठलीही गोष्ट ती पटकन अशी द्यायला नाही असते. हे पाहिजे, हे आहे ना माझ्याकडे देते तुला, हे आहे माझ्याकडे देते तुला. ती देण्याची वृत्ती, मदत करण्याची वृत्ती खूप आहे तिची. आणि वर्गात पण सतत शिकवत राहणं किंवा मुलांना, म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये भरपूर कामं असतात. सर्व सहकारी आजी माझी शिक्षक बंधू लाडबाईंनी आता सांगितलं 2 वर्ष त्यांना रिटायर होऊन झाले आणि बोलायची सवय नाही. मला 6 वर्ष झाले रिटायर होऊन. आता मी काय बोलावं हा मला प्रश्न पडला. प्रज्योतीबद्दल बोलायचं म्हणजे प्रज्योती मुलीपासूनची आहेच. गाडीत वगैरे असते एकत्र वेगळं जाणं हे आमचं असतंच. पण पुन्हा एका शाळेत त्यात नंतर कुंभार सरांची बदली झाली. मुलांना त्यांनी उत्तम घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सासऱ्यांची ते उत्तम काळजी घेते. मिस्टरांनी सुद्धा तिच्या उत्तम साथ दिलेली आहे. त्याशिवाय हे सगळं होऊ शकत नाही. तुला पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जाऊ दे. आताच लाडबाई म्हणाल्या प्रगती आता स्वतःकडे पण लक्ष दे. प्रकृती सांभाळ आणि खर एन्जॉय कर. मुलांच्या लग्नाचं नंतर विचार कर. लग्न मुलांची होतील, डॉक्टर आहेत त्यांना सगळे डॉक्टर मिळतीलच. पण त्याबरोबर आधी दोघांनी एकमेकांना वेळ द्या. दोघं मात्र फिरा आणि स्वतःच लाईफ एन्जॉय करा, निर्माण करतात. त्याबद्दल बाई आपले सुद्धा धन्यवाद. आणि प्रज्योती पुन्हा एकदा तुला सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा. माझे काही शब्द संपले. एकत्र आलेलो आहोत. प्रज्योती म्हणजे चैतन्याचा खळखळता झरा. प्रत्येक कुठलंही काम असू दे की ती त्या कामामध्ये इतकी स्वतःला झोकून देते की एखादी गोष्ट जर तिला माहित नसेल तर ती 10 जणांना फोन करेल आणि त्या गोष्टीची माहिती पहिली स्वतः करून येईल आणि मग ती आपल्याला सुद्धा ती माहिती देईल. म्हणजे इतकी ते काम की परफेक्ट व्हावं हा तिचा स्वभाव. दिलेलं जे काम आहे आपल्याला ते अगदी पूर्ण झालं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे
आणि यासाठी अगदी खोलात जाऊन ते पूर्ण त्याची माहिती घेणं, इतरांना देणं आणि ते काम पूर्ण करणं हा तिचा स्वभाव. खरं म्हणजे तिचा आणि माझा संबंध आहे शाळेत आल्यावरच, पण आम्ही अपडाऊनच्या एकत्र मैत्रिणी, त्यामुळे खूप गप्पा गोष्टी सुखदुःखाच्या, ट्रेन मधून येता जाता अतिशय खूप गप्पा मारलेल्या आहेत. आणि त्यामुळे तिच्या सगळ्या घरादारातल्या, तिच्या सगळ्या नातेवाईकांची म्हणजे खूप छान असा परिचय आहे. कारण आम्ही सतत त्या विषयांवर घरच्या जात्यांवर बोलत असतो. आणि त्यामुळे हे शाळेतलं सहकार्यांपेक्षा मैत्रीचं नातं अतिशय दृढ झालं. लाडवैने सांगितलं की प्रत्येक कोणालाही सहकार्य करणं तिचा अगदी हातखंडा. काहीही सांगा, कधीच ती नाही म्हणणार नाही. कोणाच्या बरोबर कुठे जायचं असेल ती तयार, किंवा कुठलंही काम तिला म्हणजे आपण मदत मागितली तर ती अगदी आवर्जून ते मदत अगदी करणारच, असा तिचा स्वभाव आहे. आणि एवढंच नाही तर शिक्षकी पेशाला तिने अगदी आपल्या 100% असं योगदान दिलेलं आहे की आपल्याला हा जो पेशा लाभलेला आहे, आपण त्या पेशाचा तर चला आता म्हणते की हा कार्यक्रम बऱ्याच वेळ अजून चालणार आहे आणि आपल्याला आता निघायचं आहे. सो आपण आता इथून निघणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आता आपण असेच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मंडळी हसत राहा, आनंदित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित राहा. चला तर मंडळी आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.